विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे सुरू आहेत। त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस दौऱ्यावर असणार आहेत। आज ते संभाजीनगरचा दौरा करतील तर 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिकमध्ये असतील आणि 7 ऑक्टोबरला ते पुण्याला भेट देतील। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या आजी माजी नगरसेवकांची बैठक झाली। चिंचवडची जागा अजित पवार गटाला सोडण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली। आपली मागणी पूर्ण झाली नाही तर दुसरा पर्याय शोधण्याची तयारी देखील पिंपरी चिंचवडमधल्या आजी माजी नगरसेवकांनी दर्शवली। माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी थेट शरद पवारांना इशारा दिला। आपल्या मुलाला शरद पवार पक्षाने तिकीट दिलं तर ठीक, नाहीतर आपण त्याला अपक्ष उभं करू असा इशारा बबनराव शिंदेंनी दिला। यातून बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली। अजित पवारांनी बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिले। जो उमेदवार देईल त्याला निवडून आणा असं जाहीर आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केले। त्यांच्या या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले। मात्र यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली। एमआयएमनं महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली। मात्र त्यासाठी एमआयएमनं काँग्रेस आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 28 जागांचा प्रस्ताव पाठवला। मुस्लिम बहुल 28 जागांची यादी या प्रस्तावासोबत देण्यात आली आणि यात तडजोड करण्याची तयारी असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला। आता ते 7 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। इंदापूर शहरातल्या जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। राष्ट्रवादीमध्ये हर्षवर्धन पाटलांचं स्वागत असल्याचं शरद पवार म्हणाले। जयंत पाटील आणि त्यांची चर्चा झाली आणि जयंत पाटलांनी आपल्याला कळवल्याचं शरद पवार म्हणाले। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असंही पवार म्हणाले। आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 10 ऑक्टोबर नंतर लागणार आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली। यावेळी त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींवर टीका केली। 10 ऑक्टोबरला आचारसंहिता लागल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही असं पवार म्हणाले। राज्यामध्ये एकही जागा मिळत नाही ते इतरांवर टीका करतात अशा शब्दात शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना चिमटा काढलाय। मीडियात नाव छापून येतं त्यासाठी हे सर्व सुरू असल्याचं पवार म्हणाले। शरद पवारांना ओबीसींचा पाठिंबा नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि त्याला पवारांनी उत्तर दिलं। पुणे कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले। 23 ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर राहण्याचं समन्स कोर्टाने बजावले। सात्विकी अशोक सावरकर यांनी दाखल केलेल्या मारहाणीच्या खटल्यावर सुनावणी करताना कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इर्शाळवाडी पुनर्वसन वसाहतीची पाहणी केली। वसाहतीत बांधलेली घरं आणि इतर नागरी सुविधांच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला। या ठिकाणच्या 44 कुटुंबांचा लवकरच नवीन घरात प्रवेश होणार आहे। त्याचबरोबर या कुटुंबांना रोजगार आणि उद्योगासाठी पाठबळ दिलं जाणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। मी उद्या राजकीय क्षेत्रात राहिलो नाही तर तुम्ही कुणावर बोलणार असा प्रश्न भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांना विचारला। नांदेडच्या भोकर मतदारसंघातल्या कार्यक्रमात ते बोलत होते। प्रहार संघटनेच्या वतीनं मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांना प्रति महिना 6000 रुपये देण्याचं आश्वासन मंत्री सत्तारांनी दिलं होतं। मात्र हे आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं। पंढरपूर तहसीलदारांना अयोग्य पद्धतीनं दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत हलगीनाद आंदोलन करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्त्यांकडून हे आमरण उपोषण करण्यात आलं। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसनं मोर्चा काढला। गॅस सिलेंडर, खाद्यतेल, डाळ यांच्यावरचे वाढलेले दर तसंच बेरोजगारी अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। आमदार सहस्राम करोटे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर ढिवर, भोई, केवट तसंच इतर समाज बांधवांनी मोर्चा काढला। शासनाच्या विविध योजना, पारंपरिक मासेमारी व्यवसाय, शिक्षण, आरोग्य अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। शासन निर्णय असताना सुद्धा जिल्हा प्रशासन वनहक्क दावे मंजूर करत नसल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलनामध्ये श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत शेतकरी सुद्धा सहभागी झाले होते। यवतमाळमध्ये कृषी विभागातले जेडीआय आस्थापना हे पद नियम आणि शासन अध्यादेशाला डावलून भरण्यात आल्याचा आरोप राज्यातल्या कृषी विभागाच्या लिपिकांनी केला। त्यामुळे सर्व लिपिक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। कृषी विभागातली कामं ठप्प पडली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो।
अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या रोजंदारी मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मणिरंभापूर जवळच्या राष्ट्रीय महामार्गावर मजुरांनी रास्ता रोको केला। विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर मजुरांना 12 माही काम देण्यात यावं, कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। मात्र सौम्य बळाचा वापर करत पोलिसांनी आंदोलन मोडीत काढलं। मराठा आरक्षणासाठी परभणीमध्ये बेमुदत उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक सुभाष जावळे यांनी आपले उपोषण मागे घेतलं। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन त्यांनी आपले उपोषण स्थगित केलं। गेल्या 8 दिवसांपासून सुभाष जावळे बेमुदत उपोषणाला बसले होते। मंत्री चंद्रकांत पाटलांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊन चर्चा केली। केंद्र सरकारनं आरक्षणाचा टक्का वाढवून सर्व घटकांना न्याय द्यावा अशी भूमिका खासदार संजय राऊतांनी मांडली। तामिळनाडूमध्ये आरक्षण टिकू शकतं तर राज्यात का नाही? राज्य सरकारनं हा विषय केंद्र सरकारकडे मांडावा असं राऊत म्हणाले। तर हा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची भूमिका यापूर्वी राहुल गांधींनी मांडली होती, त्याला शरद पवारांनी समर्थन दिलं असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं। केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली। 50% आरक्षण मर्यादा हटवून 75% करा। तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा 78% वाढू शकते तर महाराष्ट्रात 75% का वाढणार नाही असा सवाल पवारांनी केला। केंद्र सरकारनं विधेयकात दुरुस्ती आणावं, त्या बाजूने मतदान करू असं पवार म्हणाले। तुमच्या इंडिया आघाडीतल्या राहुल गांधी टप्प्याटप्प्यानं आरक्षण संपवायला निघालेत, आधी त्यांचा पाठिंबा मिळवा सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना सल्ला दिला। शरद पवारांची मागणी अमान्य असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटले। मागणी करण्याची ही योग्य वेळ नाही, ती वेळ आता निघून गेली। 13 महिने आंदोलन सुरू होतं त्यावेळी शरद पवारांनी भूमिका का मांडली नाही? अगोदर 50% आत ओबीसीतून आरक्षण द्या, त्यानंतर आरक्षणाची मर्यादा वाढवा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी मांडली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटी इथला पत्ता बदलून आता तो लवकरच शहागड इथला पैठण फाटा असा होणार आहे। पैठण फाट्यावर मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांच्यासाठी जनसंपर्क कार्यालय तयार करण्यात आलं। राज्यातले अकृषी कर आता पूर्णपणे माफ करण्यात आला। शेतजमीन एनए करण्यासाठीचा कर पूर्णपणे माफ करण्यात आला। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला। याआधी शेतजमिनीवर घर किंवा व्यावसायिक इमारती बांधण्यासाठी सरकारला अकृषी कर द्यावा लागत होता। कल्याणच्या दुर्गाडी ते गोविंदवाडी बायपास हा रस्ता नवरात्रीसाठी संध्याकाळी बंद केला तर शहरामधून वाहतूक वळवण्यात आली असून मोठी वाहतूक कोंडी होती। त्यामुळे दुर्गाडीला जायचं असेल तर स्वतःचं वाहन आणू नका, रिक्षा किंवा खासगी कारनं प्रवास करण्याचा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 29,550 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 2 प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे। यामुळे सुमारे 38,120 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। वेलफेअर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा हा प्रकल्प वाटद आणि झाडगाव एमआयडीसी या भागात होणार आहे। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा सोन्याचे भाव 78,000 गेले तर चांदीच्या दरात 2,000ची वाढ होऊन प्रति किलो चांदीचे भाव 96,000 गेले। जागतिक युद्धाचा परिणाम सुवर्ण बाजारावर झाल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। 2 मराठी तरुणींमुळे सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिलाय। भारतातल्या कारागृहात जातीवर आधारित भेदभाव होत असल्याबाबत खंत व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय। कैद्यांच्या जातीवर आधारित भेदभाव कारागृहात करण्यात येऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले। मुंबई ते शिर्डी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली। तसंच नाशिक ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा आराखडा देखील तयार असल्याचं त्यांनी सांगितलं। अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली। मुस्लिम बांधवांनी अहमदनगरचं नाव बदलू नये म्हणून याचिका दाखल केली होती, मात्र आता केंद्र सरकारनं नामांतराला मंजुरी दिली आहे। पिंपरी चिंचवडच्या निगडीमध्ये पणन महामंडळाकडून अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीत बाजार समिती परिषदेचं आयोजन केलं होतं। पणन मंडळाकडून वेगवेगळ्या परवानग्यांसाठी मोठी रक्कम मागितली जात असल्याचा आरोप करण्यात आला। त्यावेळी कॅबिनेट मीटिंगचं कारण देत अब्दुल सत्तारांनी तिथून काढता पाय घेतला, त्यामुळे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। देशी गायींना राज्यमाता घोषित केल्यानं अहमदनगरच्या देवगड इथं आनंदोत्सव साजरा करण्यात आला। गुरुदेव दत्तपीठ इथं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजन गात गायींची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि भक्त सहभागी झाले होते। वाशिममधल्या बंजारा समाजाच्या नंगारा भवनला विद्युत रोषणाई करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या वास्तू संग्रहालयाचं आज लोकार्पण होणार आहे। तर लोकार्पणावेळी बंजारा समाजाचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारा माहितीपट LED स्क्रीनवर दाखवला जाणार आहे।
माढा तालुक्यातल्या अरण इथे संत सावतामाळी भक्त निवासाचं उद्घाटन झालं। खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। 4.5 कोटी रुपये खर्चून सुसज्ज असं भक्त निवास उभारण्यात आलं। विधानसभेसाठी काँग्रेसकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। विधानसभेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हे निरीक्षक भेटणार आहेत, तर जागा वाटप सुरू असताना आम्ही हा एक्सरसाइज करत असल्याचं त्यांनी म्हटलं।